खासदार उदयनराजे बोलतायत, थेट जाऊया. सर्वात प्रथम आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव असा एक राजा होऊन गेला किंवा अशी एक व्यक्तिमत्व होऊन गेलं ज्यांनी सर्व धर्म समभावाचा विचार दिला. राज्यकारभारामध्ये लोकांचा सहभाग असावा हा दुसरा विचार. म्हणजे खऱ्या अर्थाने लोकशाहीचा जो ढाचा आहे तो ढाचा रचण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि त्यामुळे त्यांची तुलना कोणाबरोबर होऊ शकत नाही आणि कोणी करूही नाही. पण मात्र निश्चितपणे मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं की त्यांचे विचार आचरणात आणण्याचं काम राजकीय पटलावरती जर पाहिलं, वेगवेगळ्या पक्षांच्या सत्ता आपण पाहिले, पण नरेंद्र मोदीजींनी भारतीय जनता पक्षाने त्या पक्षाचा घटक म्हणून मी किंवा खासदार या नात्याने मी बोलत नाही, पण एक व्यक्ती म्हणून मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जास्तीत जास्त आचरणात आणण्याचं काम मोदीजींनी केलं. त्याचबरोबर जी नागपूरमध्ये जी दंगल जी घडली, जो राडा झाला, त्याचं समर्थन कोणीच करत नाही. किंवा लोकांनी विचार केला पाहिजे, जे मूठभर जे लोक जे व्यक्ती केंद्रित असतात त्यांना आणि वैयक्तिक स्वार्थाने जे पेटून उठलेले असतात त्यांना त्यांची कुठली जातपात नसते आणि अशा लोकांना ठेचण्याचं काम समाजाने केलं पाहिजे, कारण की त्यांना कुठली जात नसते. आणि ह्या संपूर्ण देशाला, हा आपला जो भारत देश आहे, ह्याची जर अखंडता राखायची असेल तर केवळ आणि केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारच ह्या देशाला अखंड ठेवू शकतो. कारण की त्यांचे विचार एकात्मताचे, युनिटीचं त्यांचे विचार होते, सर्वधर्म समभावाचा विचार होता आणि त्यांच्या विचारच आपल्याला या देशाला भविष्यकाळात देखील मोठ्या उंचीवरील महासत्तेकडे घेऊन जाणार. खासदार सुधांशू त्रिवेदी, खासदार प्रदीप पुरोहित, प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर, हे सगळे जे लोक आहेत भाजपच्या निगडीत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रत्येक वेळेस आपण पाहिलं तर यांच्याकडनं काहीतरी वादग्रस्त वक्तव्य केलं जातं, छत्रपतींचा अपमान करण्यासाठी केलं जातं. पक्षाच्या वतीने यांना ताकीद नाही, यांच्यावरती काहीतरी कारवाई तरी होत दिसत नाही. एक ह्या ठिकाणी आवर्जून मला सांगावंसं वाटतं की राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने लवकरात लवकर छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, ह्यांचा शासन मान्य असणारा इतिहास त्यांनी प्रकाशित करावा. त्यामुळं कुठल्याही प्रकारचा गैरसमज ह्या संपूर्ण समाजात किंवा लोकांमध्ये होणार नाही. आणि जे नावं आता आपण घेतले त्यांना तर म्हणजे आणि त्यांचं जे वक्तव्य ते जेवढ्या लाईटली जे बोलतात तर त्यांना शासन हे होणं गरजेचं आहे. मी ह्या अगोदर पण मी सांगितलं आहे आणि त्यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे आणि झालीच पाहिजे. नाही, पण राज्यात तुमचं सरकार आहे, केंद्रात तुमचं सरकार आहे, असं असताना देखील या ज्यांची नावं आपण घेतली, ज्यांच्याबद्दल आपण बोलताय, त्यांच्या कुठलीच कारवाई नाही. प्रत्येक वेळेस त्यांना मस्त मुभा मिळते, जामीन मिळते, तुमच्या पक्षाचे आणि त्यांना अटक देखील होत नाही. ते पळून जातात, त्यांचे मोबाईल जमा केले जातात, ते पूर्ण सॉफ्ट असतात. हे राज्यात काय सुरू आहे? एक लक्षात घ्या, कायद्यात बदल करणं गरजेचं आहे. कारण
ह्या लोकांना मी मागासवर्ग जे बोललो होतं, ह्यांना अजमीन पात्र यांच्यावर गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे. किमान 10 वर्षापेक्षा जास्त 10 वर्षाची जरी शिक्षा अशा लोकांना सक्त शिक्षा लागू केली जावी आणि जास्तीत जास्त त्यांना शासन व्हावं. पण हे बोलत असताना अनेकदा आपण पाहतो अलीकडच्या काळात जे काय महिलांवरती जे अत्याचार होतात किंवा त्याच्यावरती जे म्हणजे बलात्कार होतात, अशा वेळेससुद्धा लोक म्हणजे त्या लोकांना सुद्धा ज्यांनी केलं आहे त्या लोकांच्या बाजूनी सुद्धा वकील उभे राहतात. आणि ह्याच्यावरती कुठला तरी चांगला कडक कायदा केला पाहिजे, तरच या संपूर्ण ह्याला आळा बसणार आहे. नितीश राणे हे मंत्री आहेत. देवेंद्र फडणवीसांना सध्या जे टार्गेट केलं जातंय नागपूरच्या दंगलीनंतर, सगळ्यांनी म्हटलंय की मुख्यमंत्र्यांवरती आरोप हे विरोधकांकडून केले जात आहेत आणि विशेष म्हणजे विरोधक म्हणतात की दंगली घडवण्यामध्ये या सत्ताधारी पक्षाचाच हात आहे, यांचेच मंत्री जबाबदार आहेत. तुम्ही काय सांगता? देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्याचा काही लोक पक्षातले प्रयत्न करतात, मित्र पक्षातले त्यांचे सहकारी. नाही, असं काही नाही आहे. एक लक्षात घ्या, स्वातंत्र्य ह्या देशाला मिळाल्यानंतर जर आपण मागं वळून जर पाहिलं, जेव्हा काँग्रेसची राजवट होती त्यावेळेस दंगली भरपूर व्हायच्या आणि त्या मानाने त्याला मोठ्या प्रमाणावरती आळा घालण्यात आलेला आहे. पण ही जे व्यक्ती केंद्रित लोक असतात ते कुठल्याही समाजाचे किंवा कुठल्याही पक्षाचे नसतात. त्यांचं वैयक्तिक स्वार्थ विकृती असते आणि ही विकृती ठेचण्याचं काम हे कुठल्या पक्षाचं नाही तर एकंदरीत संपूर्ण देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं आहे असं मी समजतो. नितीश राणे हे मंत्री आहेत, त्यांनी मध्यंतरी असं म्हटलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये किंवा त्यांच्यासोबत कुणी मुस्लिम नव्हते. आता तुम्ही सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व धर्म समभावाची शिकवण देणार होते. इयत्ता 4थीच्या पुस्तकामध्ये त्याचे सगळे दाखले आहेत, अभ्यासक्रमामध्ये उल्लेख आहे आणि नितीश राणे सातत्यानं अशा पद्धतीची वक्तव्य करताना पाहायला मिळत आहेत. याबद्दल तुमचं काय मत आहे? नितीश राणेंना समज द्यायला पाहिजे का त्यांचा इतिहास कोणी शिकवून द्यावा? नाही, एक लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण फौज जी काही फौज म्हणा किंवा त्यांचे जे सहकारी होते त्यात वेगवेगळ्या जाती धर्मातले लोक होते. मुस्लिम होते, हिंदू होते, इतर बाकी समाजातले लोक होते. असं काय नाही की एक विशिष्ट फक्त मराठा समाजातले लोक होते, मुस्लिम समाजातले लोक होते ना, आणि ती जबाबदारीच्या पदावरती होते. नितेश राणे भावनेच्या आहारी जाऊन मला वाटतं त्यांनी असं वक्तव्य करणं स्वाभाविक केलं असावं, कारण ज्या पद्धतीने संभाजी महाराजांचे जे हाल केले गेले, स्वाभाविक कधीकधी आपण रागापोटी किंवा ह्याच्यापोटी आपण एखादं आपलं मत व्यक्त करतो. नाही, पण अलीकडच्या काळामध्ये हे मत अत्यंत समाजामध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणार ठरतंय. सगळे जे नेते आहेत त्यांच्याबद्दल बोट दाखवत आहेत. त्यांनी मध्यंतरी कोणतं झटका मटण सातत्याने त्यांची भूमिका मंत्रिपदावरती असताना कोणाच्याही समाजाबद्दल ममत्व भाव बाळगणार नाही अशी शपथ घेतलेली असताना राज्यातला एक मंत्री सातत्यानं अशा पद्धतीची वक्तव्य करतो. जबाबदार आहेत असा आरोप विरोधी काय म्हणाल? नितेश राणे जे आहे हां. नागपूरमध्ये दंगल झाली त्यासाठी जबाबदार आहेत असं विरोधी पक्षांचा आरोप आहे. त्यांची हकालपट्टी करण्याची गरज आहे का मंत्रिमंडळातून? त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती नाही असं म्हणतात. त्यांचं रेसिग्नेशन ही डिमांड करतात. नाही, अलीकडं ती एक फॅशनच झाली आहे की रेझिग्नेशन डिमांड करायची. पण एक लक्षात घ्या, या अगोदर जर आपण पाहिलं त्याला कारणीभूत कोण आहे हो? आज तुम्ही जे बोलताय या अगोदर जे खऱ्या अर्थाने लोकांमध्ये द्वेष पसरवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर काँग्रेस पक्षाने केलं. त्या काळात त्यांनी खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत त्याचा आधार घेऊन त्यांनी काम करायला हवं होतं.
त्यावेळेस ज्या सवलती किंवा त्यावेळेस संपूर्ण काँग्रेसनी मुस्लिम समाजाला एक प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्यापेक्षा त्यांनी त्यांना उचलून धरलं आणि त्यामुळं द्वेष तिथूनच पेरलं गेलं. पण मंत्रिपदावर असणारा व्यक्ती स्वतः म्हणतो ना शपथ घेताना की मी कोणताही द्वेष बाळगणार नाही, ममत्व बाळगणार नाही. काँग्रेसने केलं म्हणून नितीश राणेंना करण्याची मुभा करून दिली. नाही जबाबदारीने बोलायला पाहिजे ना. महाराज, एक प्रश्न असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना ही बाळासाहेब ठाकरेंसोबत सामनाच्या लेखांमध्ये संजय राऊतांनी केली होती, किंवा प्रशांत गजभिये हे स्वतः शिवाजी महाराजांचा पोशाख घालून त्यांनी मुजरा केला होता विधान भवनाच्या आवारात. परंतु फक्त भाजपच्या नेत्यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला ही त्यावर टीका केली जाते, आणि विरोधी पक्षांच्या बाबतीमध्ये मात्र अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना होताना टीका होत नाही, किंवा त्यावेळी तुम्ही कमी पडता भाजप म्हणून, असं तुम्हाला वाटतंय? नाही, एक लक्षात घ्या, मी आज या ठिकाणी भाजप म्हणून काय बसलेलो नाही. ह्या देशाचा एक नागरिक म्हणून मी आज माझं मत व्यक्त करतो आहे. आणि जे प्रश्न तुम्ही मला जे विचारताय त्या घराण्याचा एक घटक ह्या नात्याने आणि एक सेवक या देशाचा समाजाचा एक सेवक या नात्याने मी उत्तर देतो आहे. आणि खरं तर तसं पाहायला गेलं तर समाज एकत्र ठेवण्याचं काम ही जबाबदारी प्रत्येक जे कोण असतील, मंत्री असतील, खासदार असतील, आमदार असतील, जे कोण लोकप्रतिनिधी असतील, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे की त्यांनी सर्व धर्म समभाव ह्या भावनेतनं लोकांमध्ये जाऊन ते आचरणात हा विचार जास्तीत जास्त आचरणात आणणं गरजेचं आहे. महाराज जी दंगल उसळली गेली ती औरंगजेबाच्या कबरीवरून उसळली गेली, थडग्यावरून. आता सरकारमध्ये तुम्ही आहात, केंद्र सरकार तुमचं, राज्य सरकार तुमचं. औरंगजेबाच्या थडग्याचं काय करायचं हे तुमच्या नेत्यांच्या हातात आहे, पण मागणी विरोधकांकडे केली जाते आणि महाराष्ट्र अशांत केला जातो. याला जोडून प्रश्न आहे, तुमचं व्यक्तिगत मत काय आहे की औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात जिथे आहे ती उठून टाकावी की तशीच राहू द्यावी? त्याचं उदात्तीकरण होऊ नये, कारण तो काय फार मोठा संत होता, तो संत नव्हता. त्यांनी आणि हा आपला भारतातला नव्हताच, तो परकीय होता आणि ते आक्रमण त्यांनी या देशावर केलं. फार मोठ्या प्रमाणावरती त्यांनी संपूर्ण मोडतोड केली. समाजात असणारा जे काय सलोखा होता तो नष्ट करण्याचं काम त्यांनी केलं. त्यामुळं त्याच्याबद्दल सहानुभूती असण्याचं कारण कोणालाच नाही. तुमचं व्यक्तिगत मत हे आहे की कबर राहावी का तोडून टाकावी? छत्रपती शिवाजी महाराजांच्या याचा शौर्याचा पुरावा म्हणून त्या समाधीकडे पाहण्याचं काही लोक बोलतात, आणि काही लोक बोलतात की त्याची समाधी उघडून टाकावी. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? व्यक्तिगत मत काय? वास्तविक ती कबर जी आहे ती जर काढली, त्याचं उदात्तीकरण होऊ नये. जर काढली तर मग या देशाच्या बाहेरच तिला टाकून दिली पाहिजे. सर एक मिनट, हिंदी में जानना चाहिए. नहीं हिंदी नहीं, रुकिए सर. रेडी आहे ना सर? 2-3 प्रश्न असे आहेत. एक आपण बघितलं तर अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकांना घेऊन खूप काय झालं. मोदी आलेले, पंतप्रधान मोदी आलेले, त्यांनी भूमिपूजन केलं, पण त्याचं कार्यालय सध्या खूप वाईट परिस्थितीमध्ये आहे. तिथे केबिन जे आहेत ते फुटलेले आहेत, पेपर्स इथे तिथे आहेत, करोडो रुपये खर्च केले गेले, आणि वाटचाल काय, एक प्रश्नचिन्ह आहे. नाही, आपण जो मला प्रश्न जो विचारला हां, त्याला मी काय बगल देत नाही, पण त्याचं ऑफिस मी काय पाहिलं नाही, त्यामुळे त्याबद्दल बोलणं ते तिथं भेट निश्चित ह्या अधिवेशनानंतर भेट देऊन नंतर आपण मला जर प्रश्न विचारला त्याचं उत्तर मी आपल्याला देईन. अरबी समुद्रातलं जे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारकाचं बनवण्याचा जो मानस होता
त्यावेळेससुद्धा 2 मतप्रवाह होते. तिथं स्मारक बनवण्यापेक्षा बनवण्यात आलं पाहिजे असं काय एक प्रवाह होता. दुसरा असा एक प्रवाह होता की जे किल्ले आहेत जिथं खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा स्पर्श झाला त्या ठिकाणी तो जो असणारा जो निधी आहे त्या ठिकाणी त्याचा ते खर्च केला पाहिजे. त्यातनं 2-3 गोष्टी आपण साध्य करू शकतो. एक तर एकतर टुरिझममध्ये वाढ होईल, लोकांच्या हाताला कामं मिळतील, त्या भागाचा त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात विकास होईल आणि जास्तीत जास्त त्या संपूर्ण अशा ठिकठिकाणी जर केलं तर तिथलं लोकांचं जीवनमान उंचवलं जाईल. सर इंटरप्ट करते एकच मिनिट याला जोडून तुम्ही म्हणताय ते राईट आहे, म्हणलं तर हे सगळं होणार, पण ॲट द सेम टाइम आम्ही तुमच्या म्हणजे तुम्ही झी24 तास किंवा ओव्हरऑल मीडियाचे पण असे रिपोर्ट्स बघा की कशा प्रकाराने कॅबिन कंटेनर जो आहे तो फाटलेला आहे, गंजलेले पत्रे आहे, तुटलेला कॅबिन आहे. तुम्ही स्वतः भेट देणार का त्या कार्यालयाला? हो, देणार आहे. त्याला थोडं डिटेलमध्ये सांगा, कारण की स्मारक हा प्रश्नचिन्हावर आहे. कॅबिनचीच अवस्था अशी आहे, मग पुढे काय? नाही, त्याच्याबद्दल आता कुठल्या स्टेजला आहे मला काय त्यातली म्हणजे मला कल्पना नाही आहे. पण निश्चितपणे हा जो प्रश्न आपण मला विचारला तो नंतर ज्यावेळेस एकदा त्याला भेट दिल्यानंतर संपूर्ण माहिती घेतो आणि जरूर आपण मला तो प्रश्न विचारा, त्याच्यावर संपूर्ण त्याचं उत्तर मी आपल्याला नक्की देईन. विरोधी पक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना औरंगजेबाची करतात. हे तर एवढं हास्यास्पद आहे, कसं काय करू शकतो मला तेच कळत नाही. आता ज्यांनी केली त्यांचं खऱ्या अर्थाने मानसिक स्वास्थ्य बिघडलं असावं किंवा त्यांना खऱ्या अर्थाने मेडिकल चेकअपची गरज असावी. कारण की औरंगजेबनी स्वतःच्या घरातल्या लोकांचीच गय केली नाही. आज या ठिकाणी देवेंद्रजी असतील किंवा त्यांचे संपूर्ण मग एकनाथ शिंदे जी असतील, अजितदादा असतील, ह्या तिन्ही जे पक्षाचं जे आणि त्यांचे संपूर्ण जे काही सहकार्य आहेत यांच्या माध्यमातून आज जे वेगवेगळे समाज उपयोगी जे कामं मार्गी लागलेत ह्याचा विचार लोकांनी केला आणि म्हणूनच आज लोकांनी त्यांना म्हणजे सत्तेत त्यांना पुन्हा एक स्थान त्यांना मिळालं. त्यामुळे जर त्यांनी जर क्रूर असं जो शब्द वापरला आहे देवेंद्रजींच्याबद्दल तसं जर वागले असते तर हे सत्तेत आलेच नसते ना. सर हिंदी में आपसे जानना चाहेंगे सर एकच मिनिट प्रश्न, राज्यामधील 3.5 लाख हेक्टर क्षेत्र जे होतं जे उलिताखाली होतं ते आता पडीक झालेलं आहे. दिवसेंदिवस याच्यामध्ये वाढ व्हायला पाहिजे, मात्र शेतकऱ्यांच्या समस्या अलीकडच्या काळात वाढताना पाहायला मिळत आहे. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? कारण शेतकरी कापूस खरेदी, सोयाबीन खरेदी हे मुख्य प्रश्न आहेत. या प्रश्नांच्या ऐवजी हिंदू, मुस्लिम, औरंगजेब हे सगळीकडे पाहायला मिळत आहे. खरं आहे तुम्ही जे बोलताय ते. भविष्य काळात जर भांडणं जर झाले जे केवळ म्हणजे प्रत्येक ठिकाणी किंवा वेगवेगळ्या देशांमध्ये जे काय समजा युद्ध किंवा ते पाण्यावरूनच होणार आहे. कारण की आता आपण जर पाहिलं तर वृक्षांची तोड एवढ्या मोठ्या प्रमाणात होती आहे, त्यामुळं संपूर्ण ग्लोबल वॉर्मिंग याला म्हणतो, संपूर्ण समतोल सगळा संपूर्ण वातावरण सगळं बिघडलं. कधी पाऊस पडतो, कधी गारपीट होती, कधी दुष्काळ होतो. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी वॉटर रिझर्वेशनचं कामावरती जोर दिला पाहिजे. अंडरग्राऊंड जी काय पाण्याची लेवल आहे त्यात वाढ झाली पाहिजे आणि त्या हिशोबाने मला वाटतं महाराष्ट्रात ठिकठिकाणी तसं काम आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. सर हिंदी में एक आपसे प्रश्न असा आहे, जानना चाहेंगे. नागपूरमधून सर नुकतेच व्हिडिओ आले. नागपूर महापालिकेने दगड गोळा केले, ते प्रत्येक ट्रक भरून छोटा ट्रक भरेल इतके दगड गोळा होत आहेत.
जर ही समाजाची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती तर मग यामध्ये एक प्लॅनिंग दिसतंय का, षडयंत्र दिसतंय का दंगल घडवण्याचं? आणि याच्यामागे अपयश आहे गुप्तचर यंत्रणांचं. एवढं सगळे दगड गोळा करत असताना आणि तणावाची परिस्थिती होती तर तेव्हा लक्षात का नाही आलं? नागपूरचे गृहमंत्री आहे, नागपूरचे जे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस, त्यांच्याचकडे गृह खातं आहे आणि त्यांच्याकडे गुप्तहेर खातं देखील आहे. कधी नाही झालेली गोष्ट ते काल घडली, कधी नागपूरमध्ये. नाही, एक लक्षात घ्या हो, मी मगाशी पण आपल्याला सांगितलं, हे जे दंगल घडवून आणतात ते कुठल्या पक्षाचे नसतात, कुठल्या जातीचं त्यांना नसतात. हे फक्त ही एक प्रकारची विकृती आहे आणि ही विकृती ठेचून काढली पाहिजे. दगडं किती गोळा केले आणि ट्रकभर गोळा केले, हे कुठून आले, कधी आले, काय आले, यापेक्षा ह्या संपूर्ण ह्याच्यावरती आपण म्हणजे समाज ज्या ठिकाणी संपूर्ण हे होत असताना जर ते लोक म्हणजे लोकांनी सुद्धा लोकांची मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण सुद्धा जे काय पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा जे कुठलेही डिपार्टमेंट असेल त्यांना सहकार्य करण्याचं काम समाजाने करणं गरजेचं आहे. सर, हिंदी में आपसे जानना चाहेंगे, नागपुर में जिस तरह से दो अलग अलग समुदाय के ग्रुप में जो एक राइट जैसी सिचुएशन हुई है, उसको देख के आप सबसे पहले क्या बताएंगे? और ये औरंगजेब के कब्र को लेकर जो है ये सारी घटना हुई. देखिए, औरंगजेब कोई संत नहीं था, वो तो एक शैतान था. वो इस देश का तो नागरिक नहीं था, बिल्कुल नहीं था. वो बाहर से वो यहाँ पर इन्वेजन करने आया था, आक्रमण करने आया था. उसने बहुत लोगों को, इस देश के काफ़ी लोगों को जहाँ जहाँ वो गए वहाँ पर उन्होंने सिर्फ लोगों को मतलब उनको ख़त्म करने का काम किया है. मतलब चाहे उनके धार्मिक स्थल हो, जो मंदिर हो या बाकी जो जातियों के जो धर्म स्थल है उनको नष्ट करने का काम उसने किया. और दूसरी ओर अगर आप देखा जाए तो छत्रपति शिवाजी महाराज ने सर्वधर्म समभाव की जो उनका जो विचार था, उन्होंने केवल हिंदू धार्मिक स्थल जतन करने का काम नहीं किया, तो मुस्लिम के जो धार्मिक स्थल है, जो मस्जिद जिसे कहते हैं, तो वो मस्जिद को भी जतन करने का उन्होंने काम किया. किंबहुना अगर देखा जाए तो सतारा में जो 3 राजधानी थी मराठन की, रायगढ़, राजगढ़ और सतारा में तो उधर उन्होंने खुद मस्जिद बांधी है जिसका नाम शाही मस्जिद है. उनका अभी उस मस्जिद का आज भी अभी भी जो मानधन जाता है वो हमारे मतलब ये घराने की ओर से जाता है. और ये जो दुर्भाग्य है कि ये जो राइट्स हुए वो जो समाज कंटक रहते हैं, कि समाज के विरोध में रहते हैं और जिनको चीप पब्लिसिटी चाहिए, क्या उनके वैयक्तिक स्वार्थ उससे कुछ रहेगा, इन लोगों ने सब ये जो दंगल है, ये जो राड़ा हुआ है, इन लोगों के वजह से हुआ है. आप सर उस घराने से हैं, आपका खुद का क्या एक ओपिनियन है औरंगजेब की कब्र को लेकर? पिछले कुछ दिनों में बहुत ज्यादा राज्य में, पूरे देश भर में आवाज उठी गई है. आपका खुद का क्या एक ओपिनियन है? औरंगजेब की कब्र को रखा जाए या निकाल दिया जाए, क्या ये होना? सुनिए, देखिए, औरंगजेब एक ऐसा दुष्ट व्यक्ति था जिन्होंने उसके खुद के खानदान के लोगों की परवाह नहीं की, उनको भी मरवा दिया. और बाकी इस देश में आने के बाद उन्होंने काफ़ी लोगों की हत्या की, तो उसके बारे में किसी को सहानुभूति तो है नहीं. उसकी जो बचा उसका जो कब्र का जो मुद्दा है, तो ये कब्र अगर निकालनी है तो देश के बाहर जाके उसको फेंकना चाहिए. सर, एक जो सवाल है वो नागपुर के दंगों को लेकर है.
देवेंद्र फडणवीस जी का इस्तीफा मतलब डिमांड किए रहे थे और सारे अपोजिशन के नेता देवेंद्र फडणवीस को टारगेट कर रहे हैं इस दंगों को लेकर, आपकी प्रतिक्रिया क्या रहेगी उस मामले में? आपको क्या लगता है मैं ऐसा कहूँ कि देवेंद्र जी ने इस्तीफा देना चाहिए जहाँ उसका कोई संबंध ही नहीं है जिस दंगल से ये दंगल की है, तो ये समाज द्रोही समाज के विरोध जो व्यक्ति केंद्रित लोगों ने की है, दंगल का और उनका कुछ वास्ता ही नहीं। उन्होंने थोड़ी कहा कि दंगल करो। हाँ, उनके पास वो होम पोर्टफोलियो है, तो मुझे मैं दावे से कहता हूँ कि इसके ये दंगल जो हुई है और जिन जिन लोगों ने उसमें वो दंगल जो जिनकी वजह से हुई है उनको वो छोड़ेंगे नहीं, ये मुझे इस पर मुझे पूरा यकीन है। सर, पूरे महाराष्ट्र गवर्नमेंट में एक मंत्री हैं नितेश राणे, इनके जो शब्द है ये बहुत ज्यादा पॉइजनस है। दो कम्युनिटीज के बीच में आग भड़काओ ऐसे भाषण कहीं ना कहीं किए गए और उसका जो रिपरकशन है वो कहीं ना कहीं नागपुर के रायट्स है ऐसे विरोधक कह रहे हैं। पहले कांग्रेस में थे तो आरएसएस को हाफ चड्डी कहते थे, अभी इधर आ गए तो आरएसएस के बारे में अच्छी अच्छी बातें करते हैं। समाज में जिस पक्ष में जाते हैं उसकी अच्छी बात करते हैं, लेकिन समाज में तो गड़बड़ पैदा की ना। इस मंत्री के बारे में आपका क्या कहना है? नहीं, देखिए, एक मैं किसी का ये नहीं, किसी की बाजू नहीं ले रहा हूँ, लेकिन ये जो ऐसे विचार होते कब है लोगों के, कोई भी हो, उसके विचार वैसे क्यों हो जाते हैं? क्योंकि जब बहुत बड़े पैमाने पर जब अन्याय होता है और जब वो कहीं ना कहीं तेरे उस मन में रहता है, सबके मन में सबके विचार करने के जो तौर तरीके वो अलग रहते हैं, तो उस हिसाब से उन्होंने उनका जो मत था वो व्यक्त कर दिया। और मुझे नहीं लगता कि उनके वो मत या उन्होंने जो कहा उससे इतना ये दंगल हुई है। ये दंगल होने की वजह इसमें इसके पीछे ज़रूर ये जो हमेशा अभी जो पवार साहब की जो पक्ष के जो क्या नाम है, उसका नाम भी नहीं लेने देते थे वो, और उनके बाकी के वो जो है लोग हैं उनके, और ये हमेशा कहते हैं कि अब इसकी विकेट लेंगे उसकी विकेट लेंगे, और ये विकेट लेने जिसे स्वार्थी राजकारण कहते हैं जो अभी ये लोग कर रहे हैं विपक्ष, तो उन्होंने वो रोकना चाहिए। समाज को पहला स्थान देना चाहिए। और इन लोगों को उनका एक ही अभी ये है कि सत्ते में हम कैसे आ सकते हैं, तो ऐसा कुछ तो भी कुछ करे कि जिसकी वजह से ये, तो मैं नहीं कहूँगा कि उन्होंने किया है, लेकिन ये भी इसको नज़रअंदाज नहीं कर सकते कि ये भी एक पॉसिबिलिटी है कि जो लोगों को प्रोत्साहन देने का काम किया उनको एक बार वो कानून से तो बड़ा कोई नहीं है। और जब एक बार अभी तो देवेंद्र जी ने तो मैंने अभी उनका ये देखा, तो उन्होंने कहा कि किसी को सबको जो जिम्मेवार है वो सबको शासन होगा, और एक बार वो उनको पकड़ने के बाद मुझे यकीन है कि इसमें से जो ओरिजिनल जो ट्रूथ है वो बाहर आ जाएगा। राजे, बीडमधला प्रश्न आहे, तुम्ही बीडमधल्या जनतेला काय आवाहन करा? कारण एकीकडे मराठा वर्सेस तिथे वंजारी असा संघर्ष जरी उभा राहिला असता तर मात्र संतोष देशमुख यांचा जीव गेलेला आहे आणि कशा पद्धतीने मारलं गेलं याच्यामुळं लोकांमध्ये अत्यंत संतापाची भाव आहे। त्यांचा भलेही राजीनामा झाला असेल धनंजय मुंडे यांचा, मात्र वाल्मिक कराडला उभं करण्यामागे धनंजय मुंडे यांचाच हात होता, त्यांचे जवळचे मित्र त्यांनी मान्य केले आहे। असे राजकीय पक्षाचे नेते आहेत की जे गावगुंड उभा करतात नंतर लोकांचे जीव घेतात।
नाही, गाव गुंड कसे उभे राहतात मला सांगा. जेव्हा आपण सर्व धर्म समभाव म्हणतो, बरोबर, मग काय असं हे भेदभाव का करता तुम्ही? मग ह्यांना सवलती, त्यांना सवलती, त्यांना सवलती. हे मंडल आयोगपासून जे सुरू झालं ना, की इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास, जेव्हा आपण इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास म्हणतो त्यावेळेस आर्थिकदृष्ट्या दुर्बळ तो कुठल्या जातीतला असला तरी त्याला सवलती मिळाल्या पाहिजे. पण असं न करता त्याचं इंटरप्रिटेशन काय केलं गेलं तर फक्त बॅकवर्ड क्लासमधले लोक जे आहेत त्यांनाच त्या सवलती मिळायला पाहिजे. पण ह्या पुढं जाऊन मला सांगावंसं वाटतं की तुम्हाला किंवा मला अधिकार दिला कोणी की ह्याला म्हणायचं की तू मागासवर्गीय, तू बॅकवर्ड आहे. जेव्हा आपण ह्या संपूर्ण देशामध्ये राहतो, इक्वालिटी म्हणजे जे आपलं प्रिॲम्बल आहे, फ्रेटर्निटी, इक्वालिटी, बरे लिबर्टी, जस्टिस, हे सगळे आहेत ना त्या ह्याच्यात. इक्वालिटी ऑफ मॅनकाइंड कुठे गेली आणि का आपल्याला पाहायला मिळत नाही? आणि प्रत्येक वेळेस मग हे दाखवतात संविधान. संविधान काय, त्याचं जे प्रिॲम्बल जे आहे ते तुम्ही वाचा ना. ते जरी सगळ्यांनी सर्वांनी जर वाचलं असतं तर आज ह्या देशामध्ये परिस्थिती वेगळी असते. आणि नेमकं आत्ता जे सरकार केंद्रात आहे ते नेमकं ह्या संविधानाला धरूनच त्यांची सगळ्यांची वाटचाल आहे. ठीक आहे. थँक्यू सो मच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.